गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर ते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण सगळ्यात सुरुवातीला US मार्केट जर पाहिलं काल रात्री, तर US मार्केटमध्ये थोडासा फॉल आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तिथेही सगळे सुट्टीवर असल्यामुळे, फार जास्त व्हॉल्यूम नसल्यामुळे मार्केटनं कुठलंही प्राईज ॲक्शन दाखवलेलं नाही आहे. हार्डली 0.2% आसपास तिथे मार्केट रेडमध्ये क्लोज आहे. परंतु त्याच्यामागे एक रिझन आहे, ते म्हणजे काल FOMCचे जे मिनिट्स आहेत तर ते रिलीज झाले आणि FOMCच्या मिनिट्समध्ये असं दिसून आलं की जे काही FOMCचे मेंबर्स आहेत तर त्यामध्ये खूप सारे डिव्हायडेशन पाहायला मिळालं. म्हणजे अर्ध्या लोकांचं असं म्हणणं होतं की इकॉनॉमिक परिस्थिती व्यवस्थित आहे आणि आपण रेट कट करू नये, जे काही रेट्स आहेत तर ते स्टेडी ठेवावेत. आणि काही लोकांचं स्ट्रॉंगली म्हणणं होतं की इकॉनॉमीला जर ग्रोथ हवी असेल तर आपल्याला रेट कट करणं गरजेचं आहे. तर मग आता ह्या दोन्हीमध्ये काय झालं की ही जी माहिती आहे तर ही आपण काय म्हणू शकतो की स्टॉक मार्केटच्या दृष्टीनं हा अनडिसिसिव्हनेस जो आहे तर तो चांगला नाही आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जर ह्या डेटाला जर ऑलरेडी फॅक्टर्ड इन करण्यात आलेलं असेल US मार्केटमध्ये, तर आपल्याला 1 जानेवारी म्हणजेच 1 तारखेनंतर आपल्याला तिथे मार्केट पडताना पाहायला मिळेल. अदरवाईज जर ती गोष्ट फॅक्टर्ड इन असेल तर पडणार नाही आणि नसेल तर ते पडताना आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूयात काय होतं ते. तर त्यानुसार आपल्याकडे आपल्या डेटाला सुद्धा मार्केट रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आता काल जर आपण पाहिलं तर काल मंथली एक्सपायरी होती आणि खूप सारे जे काही लाँग टर्म ऑप्शन्स असतात तर ते जनरली डिसेंबरमध्ये एक्सपायर होत असतात. आता आज US मार्केटचा क्लोजिंग डे आहे, म्हणजेच काय की तिथे जे फायनान्शियल इयर कंप्लीट होतं तर त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे साहजिकच आहे की जे काही FIs आहेत तर ते खरेदी करणार तर नाहीच आहेत आजच्या दिवशी तरी. जर त्यांना काही करायचं असेल किंवा काही रिबॅलन्सिंग असेल त्यांच्या पोर्टफोलिओचं तर ते 1 तारखेपासून होईल. आता जर आपण बाकी जर पाहिलं तर फार काही जास्त पॅनिक सिच्युएशन तर नाही आहे, कारण मोस्टली आज जगातले बरेचसे इयर एंड असल्यामुळे मार्केट जे आहे तर ते हॉलिडे मूडमध्ये आहेत. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मिक्स आहेत. असा कुठलाही स्पेसिफिक सिग्नल नाही आहे, आयदर डाऊनसाईड आयदर अपसाईड. जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये आपल्याला सलग 4 ते 5 दिवस आपल्याला रेड कॅन्डल्स पाहायला मिळालेले आहेत आणि मार्केट चांगल्यापैकी खाली गेलेलं आहे. आता इथनं मार्केटवर येईल का किंवा काही ट्रिगर पॉईंट ठरेल का तर तो नवीन वर्षामध्येच कळेल. परंतु जर इथनं मागचे काही महिन्यांचा जर आपण डेटा पाहिला तर जनरली काय होतं की जेव्हा जेव्हा मंथली एक्सपायरीच्या आसपास मार्केट पडतं सातत्यानं, तेव्हा जो काही नवीन सिरीजचा जो पहिला दिवस असतो तर त्या दिवशी मार्केट फर्मली ग्रीनमध्ये क्लोज होतं आणि चांगल्यापैकी रॅली करतं. आणि त्या दिवशीचा जो लो असतो तर तो खूप सिग्निफिकंट मानला जातो. म्हणजेच काय की त्या हिशोबाने जर आज पाहिलं तर आज मार्केटनं ग्रीनमध्ये क्लोज इन करणं गरजेचं आहे, ॲटलिस्ट 26,000 क्लोज करून वरच्या बाजूला. तर मग आता पाहावं लागेल की खरंच तसं मार्केट करतं का, कारण इयर एंड बाकीच्या लोकांसाठी आहे, फायनान्शियल इयर एंड. त्यामुळे आपल्याला जर पाहिलं तर फार काही जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. परंतु व्हॉल्यूमसुद्धा लोच राहणार आहेत, जसं आपण नेहमी पाहतो तसं. जर आता आपण आपल्याकडले FIs याचा डेटा पाहिला तर कालसुद्धा FIsनं साधारण 4,000 कोटींच्या आसपास सेलिंग केले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. जर आपण इंटरनॅशनली आपले जे काही स्टॉक्स ट्रेड करतात तर त्याच्यामध्ये जर आपण डिफरन्स पाहिला तर रिलायन्स पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जे IT स्टॉक्स आहेत इन्क्लुडिंग इन्फोसिस तर ते थोडेसे निगेटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर पाहूयात की आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने यामध्ये प्राईज ऑप्शन डेव्हलप होते ते. जर आता आपण आज स्टॉक इन फोकस जर पाहिलं तर पॉवर ग्रीड, त्यानंतर जे काही स्टील स्टॉक्स आहेत सगळे तर ते फोकसमध्ये राहतील. आणि त्यानंतर काही गव्हर्मेंट कंपनीज आणि मोस्टली म्हणजे रिलायन्स. ओके, कारण काल मुकेश अंबानींचा एक इंटरव्ह्यू रिलीज झाला, त्यामध्ये त्यांनी AI संदर्भात ते जे काही इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा काय त्यांचं प्रोजेक्शन आहे काय, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये काही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर त्या दृष्टीने आज रिलायन्स आणि रिलायन्स ग्रुपशी रिलेटेड ज्या काही कंपन्याज आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक चांगलं आपण काय म्हणू शकतो की बाईंग पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे.
तर आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट मोस्टली फ्लॅट ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे. फार काही जास्त डाऊनसाईडही नाही, फार काही अपसाईडही नाही. तर आता पाहूयात काय घडते ते पूर्ण दिवसभरामध्ये. परंतु जर आपण पाहिलं तर नवीन वर्षामध्ये जे काही ट्रिगर्स आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर म्हणजे सगळ्यात पहिला तो म्हणजे आता जे काही या जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट येतील तर त्याला मार्केट रिॲक्ट करेल. आणि त्यानंतर 1 फेब्रुवारीला आहे बजेट, की जो सगळ्यात मोठा इव्हेंट आहे. तर आता पहा, मार्केट खूप साऱ्या चांगल्या गोष्टी झाल्या. GSTचं रिडक्शन झालं, त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे सेल्स इन्क्रीज झालेले पाहायला मिळाले. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. US मार्केटकडनंही बऱ्याचशा काही गुड न्यूज आल्या. तिथेही रेट कट झाले, आपल्याकडेही रेट कट झाले. पण तरीसुद्धा मार्केटनं आपण काय म्हणू शकतो की ऑल टाईम हायसुद्धा मार्केट गाठू शकलेलं नाही, गाठून तिथे क्लोजिंग करता आलेलं नाही. म्हणजेच काय की मार्केटला यापेक्षा जास्त काहीतरी हवं आहे आणि जे मिळण्याची पॉसिबिलिटी आहे 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांच्याकडनं. म्हणजेच काय की अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर जर आत्ता मार्केटनं रॅली केली, म्हणजेच 1 महिना राहिलेला आहे, 1 महिन्यामध्ये जर मार्केटनं रॅली केली, चांगल्यापैकी मार्केट ग्रीनमध्ये राहिलं, तर मग मात्र निर्मला सीतारामन म्हणतील की सगळं जर व्यवस्थित आहे, स्टॉक मार्केटही व्यवस्थित आहे, मग त्यांना काही देण्याची गरज नाही आहे. ओके. म्हणजेच काय की जे मूल रडत असतं चॉकलेट नेहमी त्यालाच मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय अजून 1 महिना रडणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय मार्केट कुठेही जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि ऑल टाईम हाय गाठण्याचा तर प्रश्नच येत नाही. ओके. जर असं झालं तरच निर्मला सीतारामन विचार करतील की स्टॉक मार्केटला काहीतरी इम्प्रूव्हमेंट देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये ते कुठला तरी टॅक्स कमी करू शकतात, STT कमी करू शकतात म्हणा, किंवा मग अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बऱ्याचशा गोष्टी ते करू शकतात. आणि तरच म्हणजेच काय की जे मूल रडतं त्याला चॉकलेट दिल्यानंतरच ते शांत होतं, तशातला हा प्रकार आहे. कारण खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी येऊन गेल्या तरीसुद्धा मार्केट चालायला तयार नाही आहे आणि FIs पुन्हा यायला तयार नाहीत आणि रुपीसुद्धा स्टेबल व्हायला तयार नाही. म्हणजेच काय की या सगळ्या गोष्टी पाहता पॉसिबिलिटी आहे 1 फेब्रुवारीला काहीतरी होऊ शकतं, परंतु त्यासाठी मार्केटनं तोपर्यंत डाऊनसाईड दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. जर मार्केट चांगलं चाललं तर मग ते काही करतील असं वाटत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी विचाराधीन आहेत आणि त्या संदर्भातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत तर त्यांना ते भेटताही आहेत, त्यांच्यासोबत मिटिंगही चालू आहेत, म्हणूनच अशी पॉसिबिलिटी आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पाहूयात काय घडतं ते. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.